सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या हरतालिकेचे पूजन आहे। जर का तुम्ही घरातच हरतालिकेची पूजा करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की सुरुवात कुठून करायची। काही चुकलं तर काय करायचं, काही चुकलं तर काहीच नाही, देव आहेत आपल्याला समजून घेतात। काही गोष्टी आपल्या चुकल्या तरीही चालतात, परंतु आपण अगदी व्यवस्थित करूया त्यासाठी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवते। सुरुवात कशी करायची आणि पूजा संपन्न कशी करायची बघा। सुरुवातीला आपण ज्या वेळेला देवांची पूजा करायला म्हणजे हरतालिकेची पूजा करायला घेतो त्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट दिव्याची पूजा करायची म्हणजे काय, दिव्याला धूप जो आपण दिवा घेतो त्याला आपल्या जो आसन आहे तो आसन द्यायचा आहे, त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची म्हणजे काय तर दुधाने पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा। त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला वाळूचं किंवा रेतीचं शिवलिंग स्थापित करायचं म्हणजे काय तयार करायचं आहे। एखाद्या डिशमध्ये करा किंवा सफेद रंगाच्या कपड्यावर ही तुम्हाला सर्व पूजा करायची आहे, त्यामुळे सफेद रंगाच्या कपड्यावर जरी केली तरी चालेल। आता थोडंसं दूध आणि पाणी सुद्धा आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहेत, 16 पत्री घेतलेल्या असतील त्या अर्पण करायच्या आहेत, एखादं बेलाचं पान किंवा फळ किंवा धोत्र्याचं फळ घेतलं असेल ते अर्पण करायचं आहे। आता तुम्ही खायची पानं आणली असतील तर ती खायची पानं तुमच्याकडे 3 मांडत असतील किंवा 5 मांडत असेल किंवा एकच मांडत असेल तरीही खायचं पान 2 घ्यायची आणि त्याच्यावर एक शिक्का ठेवायचा, त्याच्यावर एक हळदीचा जो हळकुंड असतो तो हळकुंड ठेवायचा, खारीक ठेवायचा, बदाम ठेवायचा, त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं, विधिवत पूजा करायची। त्यानंतर तुम्हाला बघा हरतालिका म्हणजे काय तर देवी पार्वती आणि तिची सखी ह्या दोघींना पण तांदळाच्या राशीवर स्थापित करायचं। त्यानंतर हळद कुंकू त्यांना द्यायचं आहे, त्यांची ओटी भरायची आहे, त्यांना गजरा लावायचा आहे आणि त्यानंतर बघा ह्या सर्वांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे, काय तर दूध आणि फळे। तर ही दूध आणि फळे तुम्ही ह्यांना अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर बघा सर्वांना नमस्कार करायचा आहे आणि ही पूजा अगदी व्यवस्थित तुमची विधिवत करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आरती करायची आहे हरतालिकेची आणि सोबतच कथासुद्धा तुम्हाला लगेच वाचून घ्यायची आहे। अशा प्रकारची ही पूजा तुमची इथेच संपन्न होते। आता उत्तर पूजा बघा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे म्हणजे काय तर हे पुन्हा एकदा धूप आणि दीप लावायचा आहे। अगदी तो दीप प्रज्वलित असेपर्यंत तुम्हाला इथे हात लावायचा नाही। त्यानंतर सर्व शांत झालं की जे पूजेचं साहित्य आहे ते तुम्ही विसर्जन करायचं आहे। फळ स्वरूपात आपण जे अर्पण केलेलं होतं ते आपण प्रसाद म्हणून घरात ग्रहण करू शकतो आणि हरतालिकेच्या ज्या तुम्ही मूर्ती ठेवल्या असतील ते स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवा। अशा पद्धतीची ही पूजा विसर्जन करा आणि बघा इथे तुमची पूजा संपन्न झालेली आहे। कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च नाही, जास्त वेळ जात नाही आणि आपल्या घरातच अगदी आपलं सुद्धा मन प्रसन्न होतं अशा प्रकारची ही पूजा आहे। तर तुम्हाला माहिती पडली असेल आणि पुन्हा जर का तुम्हाला ऐकायचं असेल पुन्हा जाऊन व्हिडिओ ऐका आणि त्या पद्धतीने पूजा करा, अगदी छानपैकी पूजा करा। तर ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि हो, गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी एकदम दणक्यात होऊ द्या। छानपैकी सर्वांना गणपती बाप्पा येतील त्याच्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा, भरपूर आशीर्वाद सगळ्यांना असू द्या हीच गणपती बाप्पांच्या चरणी मी प्रार्थना करते। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।